महाराष्ट्राची उद्योग भरारी. पुणे विभाग महाराष्ट्राच्या औद्योगिक प्रगतीचे एक महत्त्वाचे केंद्र, जिथे शैक्षणिक, तांत्रिक आणि सांस्कृतिक वारसा यांचे अनोखे मिश्रण पाहायला मिळते. पुण्यासह या भागातील सातारासारखी ऐतिहासिक नगरी, सांगलीसारखा कृषी संपन्न जिल्हा आणि कोल्हापूर व सोलापूरसारखे औद्योगिक दृष्ट्या संपन्न क्षेत्र आज विविध उद्योगधंद्यांचे केंद्रबिंदू ठरले आहेत. MIDCच्या पुढाकाराने संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात औद्योगिक क्रांती घडवली आहे. या भागातील साखर कारखाने, कृषी आधारित उद्योग तसेच वाहन आणि उत्पादन क्षेत्रातील मोठ्या प्रकल्पांनी या जिल्ह्यांचा विकास झपाट्याने घडवला आहे. पुणे आणि त्याच्या शेजारील जिल्ह्यांनी निर्माण केलेली हजारो रोजगार संधी आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे केलेली औद्योगिक उभारणी महाराष्ट्राच्या उद्योग भरारीचा मुख्य आधार आहे. पुणे विभागात पुणेजवळ पिंपरी चिंचवड येथे 1962 साली औद्योगिक क्षेत्राची स्थापना करण्यात येऊन विकासाची मुहूर्तमेढ रोवण्यात आली. तदनंतर टप्प्याटप्प्याने जिल्हा व तालुका पातळीवर औद्योगिक क्षेत्रांची स्थापना करण्यात आली. या औद्योगिक क्षेत्रांमध्ये त्या भागात पारंपरिक व स्थानिक उद्योग तसेच व्यापारी वैशिष्ट्ये लक्षात घेता अभियांत्रिकी व वाहन, माहिती व तंत्रज्ञान उद्यान, वस्त्रोद्योग उद्यान, रासायनिक उद्योग, अन्न प्रक्रिया उद्योग, पुष्पोद्यान पार्क, रजत उद्योग इत्यादी स्थापना करण्यात आली आहे. पुणे विभागातील 5 जिल्ह्यांकरिता पुणे 1 व 2, कोल्हापूर, सांगली येथे प्रादेशिक कार्यालये कार्यान्वित होती. नुकतीच उद्योजकांच्या सोयीसाठी सोलापूर, सातारा आणि बारामती येथे नवीन प्रादेशिक कार्यालये स्थापन करण्यात आली आहेत. पुणे विभागाअंतर्गत 68 औद्योगिक क्षेत्रांसाठी 17,100 हेक्टर जमीन संपादित करण्यात आली आहे. संपादित क्षेत्राचे नियोजन करण्यात येऊन एकूण 16,615 भूखंड आरेखित करण्यात आले असून त्यापैकी 15,332 भूखंडांचे वाटप गरजू उद्योजकांना करण्यात आले आहे. नव्यानेच 18 औद्योगिक क्षेत्रे स्थापन करणे प्रस्तावित असून त्या अंतर्गत 11,650 हेक्टर प्रस्तावित क्षेत्राचे भूसंपादन करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. पुणे परिमंडळातील विविध औद्योगिक क्षेत्रांकरिता जून 2022 पासून 145 विकास कामांकरिता एकूण रुपये 2,356.87 कोटी इतक्या रकमेच्या प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आलेल्या आहेत. एकूण 145 विकास कामांपैकी 19 कामे पूर्ण झालेली असून 126 कामे प्रगतीपथावर आहेत. उपरोक्त विकास कामांमध्ये रस्ते व अनुषंगिक सुविधांची 74 कामे, पाणी पुरवठ्याची 37 कामे, पथदिव्यांची 18 कामे, उद्योग भवन इमारत बांधकामाची 3 कामे, बस स्थानक नूतनीकरणाची 7 कामे, ट्रक टर्मिनसची 5 कामे आणि घनकचरा व्यवस्थापनाचे 1 काम या कामांचा समावेश आहे. पुणे शहराजवळ रांजणगाव येथे केंद्र शासनाच्या मदतीने 120 हेक्टर क्षेत्रावर इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टरची स्थापना करण्यात येत असून त्या अंतर्गत 500 ते 2,000 चौरस मीटर क्षेत्रफळाच्या 59 प्लग अँड प्ले स्वरूपाचे बांधीव गाळे उद्योजकांना उपलब्ध करून देण्यात येत आहेत. सदर प्रकल्पाची किंमत रुपये 511 कोटी इतकी आहे. त्यापैकी केंद्र शासनाकडून रुपये 207 कोटी निधी मंजूर झालेला आहे. कोल्हापूर येथे संपन्न झालेल्या शाश्वत विकास परिषदेमध्ये सस्टेनेबल डेव्हलपमेंट कॉन्फरन्स उद्योजकांनी मागणी केल्यानुसार कोल्हापूर जिल्ह्याच्या फाउंड्री हबला महाराष्ट्र शासनाने तत्वता मान्यता दिली असून हा फाउंड्री हब कोल्हापूरसह सांगली, सातारा या जिल्ह्यांच्या औद्योगिक विकासातील मैलाचा दगड ठरणार आहे. कोल्हापूर जिल्ह्याची स्थानिक चर्मोद्योग, वस्त्रोद्योग, गूळ उद्योग, चांदी उद्योग म्हणूनही या जिल्ह्याची स्वतंत्र ओळख आहे. तळेगाव येथील अनुकूल हवामानामुळे पुष्पोद्यान पार्क, फ्लोरिकल्चर पार्क विकसित करण्यात आला. पश्चिम महाराष्ट्रात लहान मोठ्या तथा बहुराष्ट्रीय कंपन्या स्थापित होऊन त्या ठिकाणी त्यांचे उत्पादन सुरू आहे. यामध्ये बजाज ऑटो, टाटा मोटर्स, मर्सिडीज व महिंद्रा इत्यादी मोठे वाहन उद्योग, इन्फोसिस, TCS इत्यादी IT उद्योग तसेच रेमंड, सिप्ला, एशियन पेंट इत्यादी इतर क्षेत्रातील उद्योग प्रस्थापित झालेले आहेत. सदर उद्योग समूहांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात कुशल व अकुशल तसेच प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष लाखो लोकांना रोजगार उपलब्ध झाला आहे.
पश्चिम महाराष्ट्राची बलस्थाने पुढील प्रमाणे आहेत: मुबलक पाणी पुरवठा, रस्ते व रेल्वेद्वारे दळणवळणाची सोय, शेती प्रक्रिया उद्योगांसाठी आवश्यक शेतीमाल, कुशल अभियांत्रिकी व इतर तांत्रिक मनुष्यबळ. रांजणगाव, कागल, चिंचोली आणि कुरकुम औद्योगिक क्षेत्रात सांडपाणी प्रक्रिया केंद्रे कार्यान्वित. रांजणगाव औद्योगिक क्षेत्रात सामायिक घातक कचरा प्रक्रिया, साठवणूक व विल्हेवाट केंद्र कार्यान्वित. या केंद्राचा या विभागातील उद्योजकांकडून वापर केला जातो. रांजणगाव येथे ₹46.88 कोटी अंदाजित खर्चाचे अत्याधुनिक कौशल्य विकास केंद्र विकसनाचे काम हाती घेण्यात आलेले आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सध्याच्या कार्यरत कोल्हापूर व सांगली येथील उद्योग केंद्राव्यतिरिक्त सातारा व सोलापूर येथे नवीन उद्योग भवन बांधण्याचे काम हाती घेण्यात आले आहे, ज्यामुळे उद्योग विभागाशी संबंधित सर्व कार्यालये एकाच छताखाली येणार असल्याने उद्योजकांची व नागरिकांची सोय होणार आहे. पश्चिम महाराष्ट्रातील पुणे व सांगली शहरासह एकूण 28 मध्यवर्ती बस स्थानकांचे काँक्रिटीकरण करण्याचे काम महामंडळामार्फत हाती घेण्यात आले आहे. संरक्षण क्षेत्रातील उद्योगांना चालना देण्याकरिता व त्यातून देशाची आत्मनिर्भरता वृद्धिंगत करण्यासाठी फेब्रुवारी 2024 मध्ये पुणे येथे महाराष्ट्र MSME डिफेन्स एक्स्पो 2024 आयोजित करण्यात आले होते. सदर एक्स्पोमध्ये नामवंत उद्योगांचा सहभाग होता. पुणे विभाग फक्त औद्योगिक विकासाचे केंद्र नसून भविष्यातील संधी आणि प्रगतीचे द्वार आहे. MIDCच्या पुढाकाराने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री माननीय अजित पवार व राज्याचे उद्योग मंत्री माननीय उदय सामंत यांच्या नेतृत्वाखाली हा प्रदेश देशाच्या औद्योगिक नकाशावर आपली ठळक ओळख निर्माण करत आहे. आधुनिक तंत्रज्ञान, कुशल मनुष्यबळ आणि शाश्वत विकासाच्या दिशेने घेतलेली भक्कम पावले पुणे विभागाला देशाच्या आर्थिक यशात महत्त्वपूर्ण भूमिका बजावण्यास तयार करत आहेत. महाराष्ट्राची उद्योग भरारी या कार्यक्रमाच्या माध्यमातून पुणे विभागाचे औद्योगिक भविष्य अधिक उज्ज्वल आणि प्रगतिशील आहे असे अधोरेखित होत आहे.